स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी प्रेरणादायी कथा सांगणार आहे जी ऐकल्यावर तुमचाही स्वामीवरील विश्वास अधिक दृढ होईल. ही एका अशा व्यक्तीची कथा आहे जी देव, पूजा, मंत्र, विश्वास या सर्व गोष्टींना अंधश्रद्धा समजत होती. तो नेहमी म्हणायचा, जर देव असलं तर दुःखच नसलं असतं. स्वामी, संत, गुरु हे फक्त लोकांना फसवण्यासाठी नाहीत. पण एक दिवस त्याच्या आयुष्यात अशी घटना घडली ज्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य हे बदलून गेलं. नेमकं त्याच्या आयुष्यात काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. एका शहरात गणेश नावाचा एक तरुण राहत होता. उच्च शिक्षित, हुशार, पण देवावर त्याचा अजिबात विश्वास नसायचा. त्याच्या घरात रोज श्री स्वामी समर्थ यांची पूजा व्हायची आणि आई त्याला रोज म्हणायची, बाळा, एकदा तरी स्वामींचं नाव घे. पण गणेश नेहमी हसायचा. आई, विज्ञानाच्या युगात तू अजूनही या गोष्टीवर विश्वास ठेवतेस? आई शांतपणे गणेशला म्हणायची, आई, आज नाही तर उद्या स्वामी स्वतः तुला उत्तर देतील. गणेश हसून निघून जायचा. काही महिन्यांनी गणेशची नोकरी गेली. ज्या मित्रावर त्याला विश्वास होता तेही दूर गेले. व्यवसायात नुकसान झालं, घरात आर्थिक संकट आले आणि तो दिवसेंदिवस खचत गेला. रात्रभर गणेशला झोप येत नव्हती. त्याच्या मनात भीती, नैराश्य, राग. एके दिवशी तो आईला म्हणाला, इतकी वर्ष तू पूजा केलीस, मग स्वामींनी आपल्याला का वाचवलं नाही? असा प्रश्न गणेशने आईला विचारला. आई फक्त एवढंच म्हणाली, संकट म्हणजे शिक्षा नाही, ती स्वामींची परीक्षाच असते. एके दिवशी गणेश निराश होऊन एका मंदिराजवळ जात होता. तेव्हा एक वृद्ध साधू त्याला म्हणाले, बाळा, इतका दुःखी का दिसतोस? गणेश रागाने म्हणाला, देव असता तर मी असा झालो नसतो. तो वृद्ध हसला. त्यांनी त्याच्या हातात श्री स्वामी समर्थांचा फोटो दिला आणि म्हणाले, फक्त 7 दिवस काय कर, फक्त 7 दिवस मनापासून श्री स्वामी समर्थांचा हात जप कर. काही मागू नकोस, फक्त हे नाव घे. गणेश मनात विचार केला आणि म्हणू लागला, चला हेही करून पाहूया. स्वामी येतात का माझ्या भेटीला? स्वामी करतात का माझं संकट दूर? पहिला दिवस काहीच फरक नाही. दुसरा दिवस पण त्यांनी मन शांत ठेवलं आणि नामस्मरण करायला सुरुवात केली. काहीच फरक दिसला नाही. तिसऱ्या दिवशी रात्री अनेक दिवसांनी शांत झोप लागली. 5व्या दिवशी जुन्या कंपनीतून फोन आला त्याला. एका नवीन संधीसाठी मुलाखत होती. 7व्या दिवशी त्याची नोकरी लागली. त्याला सर्वात मोठा चमत्कार नोकरी नव्हती बरं का, तर त्याच्या मनात आलेली शांतता होती. त्याला जाणवलं, स्वामींनी परिस्थिती बदलण्यापूर्वी माझं मन बदललं. याचाच अर्थ काय आहे? मला या स्टोरीमधून तुम्हाला एकच संदेश द्यायचा आहे. त्यानंतर त्या दिवसानंतर गणेश रोज स्वामींचं स्मरण करू लागला. तो प्रत्येकाला एकच गोष्ट सांगू लागला, स्वामीवर विश्वास ठेवण्याआधी मी पुरावे शोधत होतो. आज अनुभव मिळाल्यावर पुराव्याची गरजच उरली नाही. मित्रांनो, सांगण्याचा उद्देश एकच की श्री स्वामी समर्थावर विश्वास ठेवा. स्वामी नेहमी आपल्या संकटांना धावून येत असतात. फक्त ते दाखवत नसतात. योग्य वेळ आलं की योग्य वेळी ते आपल्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी समर्थ असतात. स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताला वेगवेगळ्या प्रकारे अनुभव देतात. कधी संकटातून, कधी योग्य व्यक्तीच्या रूपातून आणि कधी एका विचारातून आणि कधी फक्त मन शांतीच्या रूपाने सुद्धा देतात बरं का. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही, तर संकटातही आशा जिवंत ठेवण्याची एक शक्ती आहे. जर तुम्हालाही स्वामीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. रोज नामस्मरण करत जा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वामीमय कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
शेवटी एकदा माझ्यासोबत म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.